Hey guys, welcome back to the Career Guide Academy. Let's start with the today's lecture in which we are going to learn about the stationary waves in a pipe. Okay, खूप विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असतो की पाईपमध्ये वेव्स ज्या तयार होतात त्यांच्यामधून फ्रिक्वेन्सी कशी काढायची ओपन पाईपमध्ये किंवा क्लोज पाईपमध्ये, त्याबद्दल मी आज सविस्तर माहिती देतो आहे. सो लेट्स बिगिन. ठीक आहे, चलो. सपोज आपल्याकडे आहे ओपन पाईप. ठीक आहे. सो बिफोर स्टार्टिंग टू द पाईप डायरेक्टली जस्ट रिवाइज द फ्यू पॉईंट्स रिगार्डिंग द स्टेशनरी वेव्स. ठीक आहे. स्टेशनरी वेव्समध्ये काय असतात, जर आपण एक वेव घेतली, ठीक आहे, तर तीच वेव रिफ्लेक्ट होऊन त्यापासून काय तयार होते, स्टेशनरी वेव तयार होते. ठीक आहे. मग या स्टेशनरी वेव्समध्ये काय आहे की डिफरंट पॉईंट्स जर आपण घेतले, आता पी क्यू आर हे पॉईंट, आणि त्यानंतर आता हे जे पार्टिकल्स आहे सेंटरचे ते काय झालेले आहेत, ते पण वरती खाली डिस्प्ले झालेले आहे. हा एम पॉईंट इथे आलेला आहे आत्ता, आणि हा एन पॉईंट इथे आलेला आहे. ठीक आहे. तर आता आपण जर या पॉईंट्सबद्दल माहिती मिळवली तर व्हॉट वी कॅन से अबाउट दीज पॉईंट्स इन केस ऑफ स्टेशनरी वेव्स. पी क्यू आर हे पॉईंट त्यांच्या जागेवरतून हललेले नाहीत आणि विथ रिस्पेक्ट टू टाईम ते हलणारही नाही. अशा पॉईंट्सला आपण काय म्हणतो, आपण म्हणतो नोड्स. काय म्हणतो, नोड्स. ठीक आहे. तर इथे 3 नोड्स आहेत आपल्याकडे. कोणते कोणते, पी क्यू आणि आर, हे काय आहेत, 3 नोड्स. आणि जे पॉईंट्स मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट वरती असतात फ्रॉम द मेन पोझिशन, म्हणजे हा जो एम पॉईंट आहे आणि एन पॉईंट आहे हे जास्तीत जास्त दूर जाऊ शकतात त्यांच्या ओरिजिनल डिस्टन्सपासून. अशा पॉईंट्सला आपण म्हणतो अँटी नोड. अशा पॉईंट्सला आपण काय म्हणतो, अँटी नोड. तर इथे बघितलं तर तुम्हाला 2 अँटी नोड्स मिळतील, एक एम वाला आणि एक दुसरा एन वाला. सो दिस इज द अँटी नोड्स. ठीक आहे. मग आपल्याला या गोष्टी स्टेशनरी वेव्समध्ये माहीत असायला पाहिजे, आणि याच गोष्टींचा वापर करून आपण आता फ्रिक्वेन्सी इन अ पाईप, ठीक आहे, व्हेन इट इज ओपन ॲट बोथ एंड अँड व्हेन इट इज क्लोज ॲट वन एंड काढणार आहोत. ठीक आहे. मग आता आपण पहिले सुरुवात करू की पाईप ओपन ॲट बोथ एंड. ठीक आहे. पहिले आपण घेऊया पाईप ओपन ॲट बोथ एंड. ठीक आहे. आता यामध्ये जर आपण बघितलं पाईप ओपन ॲट बोथ एंड, सो लेट अस ड्रॉ इट, की असा एक पाईप आहे आपल्याकडे ज्याच्या दोनही बाजू ओपन आहे. ठीक आहे. अशा पाईपची आपण लेंथ घेतली एल. किती, एल. तर या एल लेंथच्या पाईपमध्ये जेव्हा आपण फुंकर मारू तेव्हा काय होणार आहे, आवाज येणार आहे. काय येणार आहे, आवाज येणार आहे. आणि जर एक्सपेरिमेंटच्या वेळेस जर आपण घेतलं तर एक्सपेरिमेंटच्या वेळेस व्हॉट वी विल डू, विल कीप ट्युनिंग फॉर्क ओव्हर हिअर, आणि हा जो ट्युनिंग फॉर्क आहे हा जसा व्हायब्रेट होईल तसे आतले पार्टिकल्स पण काय होणार आहे, व्हायब्रेट होणार आहे. म्हणजे याची फ्रिक्वेन्सी जशी असेल तसे आतले पार्टिकल्स पण व्हायब्रेट होतील. आणि जेव्हा या ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी आणि याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा याची फ्रिक्वेन्सी, नॅचरल फ्रिक्वेन्सी इट इज कॉल्ड ॲज, जेव्हा या मॅच होतील तेव्हा काय होतो, रेझोनन्स क्रिएट होतो. व्हॉट विल बी देर विल बी अ रेझोनन्स असेल, बरोबर ना. म्हणजे आपण अप्लाइड केलेली फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ सम सबस्टन्सेस. मग या केसमध्ये काय होतं, रेझोनन्स तयार होतं. मग रेझोनन्समध्येच आपण हे सगळे एक्सपेरिमेंट करतो. ठीक आहे. म्हणून या एक्सपेरिमेंटला रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट पण म्हणतात. ठीक आहे. मग आता या केसमध्ये काय की आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची की याची नॅचरल फ्रिक्वेन्सी किती असेल. मग नॅचरल फ्रिक्वेन्सी खूप साऱ्या असू शकतात. मग फंडामेंटल म्हणजे पहिली नॅचरल फ्रिक्वेन्सी काय असू शकते, तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी आपल्याला स्टेशनरी वेव्हचा उपयोग करायचा. जेव्हा आपण हा ट्युनिंग फॉर्क इथे व्हायब्रेट व्हायला लागेल ना, तेव्हा काय होईल, याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी म्हणजे यातले या पाईपच्या आतले काय होतील, पार्टिकल्स पण व्हायब्रेट व्हायला लागतील. ठीक आहे. ते व्हायब्रेट होत असताना काय होणार आहे, स्टेशनरी वेव्ह त्या पाईपमध्ये तयार होणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्याला आवाज येईल. ठीक आहे. मग आता यामध्ये जी स्टेशनरी वेव्ह तयार झालेली तिची फ्रिक्वेन्सी काय ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. मग जेव्हा या पाईपमध्ये जी स्टेशनरी वेव्ह तयार झाली ती जर आपण ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर वन थिंग यू हॅव टू रिमेंबर,
द पाईप विच इज ॲट ओपन एंड. ठीक आहे, जिथे जिथे ओपन एंड येईल तिथे तिथे अँटी नोड फॉर्म होईल. काय ओपन एंडला काय फॉर्म होणार आहे, अँटी नोड फॉर्म होणार आहे. ही जर गोष्ट आपण लक्षात ठेवली तर हा टॉपिक खूप इझी होणार आहे. ओपन एंडला काय तयार होणार आहे, अँटी नोड. आणि जिथे क्लोज एंड असेल तिथे कधीही नोडच तयार होईल. ॲट क्लोज एंड नोड अँड ॲट ओपन एंड देर विल बी अ अँटी नोड. मग एवढं सोपं आहे, फक्त तेवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला की जिथे जिथे ओपन एंड आहे, आता इथे किती 2 ओपन एंड आहे, तर इथे काय तयार व्हायला पाहिजे, अँटी नोड. इथे काय तयार व्हायला पाहिजे, अँटी नोड. ठीक आहे, म्हणजे इथे 2 अँटी नोड तयार होईल. मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सीमध्ये काय होतं किंवा फंडामेंटल व्हायब्रेशनमध्ये काय होतं, मिनिमम नंबर ऑफ नोड्स आणि मिनिमम नंबर ऑफ अँटी नोड्स तयार व्हायला पाहिजे. काय मिनिमम नंबर ऑफ नोड्स आणि मिनिमम नंबर ऑफ अँटी नोड्स तयार व्हायला पाहिजे. मग आपण मिनिमम जर बघितलं तर काय येणार आहे, एक अँटी नोड एक नोड, दॅट इज द मिनिमम थिंग. ठीक आहे, पण इथे आता शक्य आहे का एक नोड आणि एकच अँटी नोड तयार होणार, नाही. इथे मिनिमम किती तयार व्हायला पाहिजे अँटी नोड, 2 अँटी नोड तयार व्हायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे इथे आपल्याकडे 2 अँटी नोड असायलाच पाहिजे. म्हणजे याची मिनिमम फ्रिक्वेन्सी कधी असेल, जेव्हा या पाईपमध्ये 2 अँटी नोड कमीत कमी असतील तेव्हाच याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल. एक नोड एक अँटी नोड चालणार नाही. मग इथे किती आहे, 2 अँटी नोड आहे. ठीक आहे, मग आता 2 अँटी नोडच्या मध्ये काय असतो रे, 2 अँटी नोडच्या मध्ये असतो एक नोड. इथे अँटी नोड आहे आणि वरतीही काय अँटी नोड आहे. ठीक आहे, या 2 अँटी नोडच्या मध्ये काय असायला पाहिजे, एक नोड असायलाच पाहिजे. जर तो असेल तरच वेव तयार झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे ना. मग इथे काय आहे, इथे अँटी नोड असायला पाहिजे, इथे नोड असायला पाहिजे आणि इथे परत काय असायला पाहिजे, अँटी नोड असायला पाहिजे. मग जर आपण इथे बघितलं तर आपल्याला काय मिळणार आहे, समथिंग लाईक दिस. हा शेप असा असेल. ठीक आहे, म्हणजे इथे काय तयार झालेला आहे, नोड तयार झालेला आहे. याला जर पूर्णपणे आपण ड्रॉ केलं, ही रिफ्लेक्ट झाली तर काय होणार, आपल्याला अशी काहीतरी डायग्राम मिळेल जी आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. ठीक आहे, मग आता इथे अँटी नोड, इथे नोड आणि इथे अँटी नोड. 2 अँटी नोडमधलं डिस्टन्स किती असतं रे, परत या डायग्रामवरती जा. ठीक आहे, 2 अँटी नोडमधलं डिस्टन्स किती असायला पाहिजे, इथे अँटी नोड आहे, इथे अँटी नोड आहे, माहीत नाही. पण 2 नोडमधलं डिस्टन्स जर मी विचारलं तुम्हाला तर इथे नोड आहे आणि इथे नोड आहे, कन्झिक्युटिव्ह 2 नोड असतील आपल्याकडे, तर त्या दोघांमधलं डिस्टन्स किती असणार आहे, ही पूर्ण जी आहे वेव तिचं डिस्टन्स किती असणार आहे, पी पासून आर पर्यंत, लॅम्बडा. दॅट इज कॉल्ड ॲज वेवलेंथ. दॅट इज कॉल्ड ॲज वेवलेंथ. मग वेवलेंथ आपल्याला माहिती आहे. आता पहिला नोड आणि दुसरा नोड यांच्यामधलं जर आपण डिस्टन्स काढलं तर किती येणार आहे, ते येणार आहे त्या लॅम्बडाच्या अर्धा. बस तिथेच संपतं की नोड 2 नोडच्या मधलं डिस्टन्स किती असणार आहे, लॅम्बडाच्या अर्धा म्हणजे वेवलेंथच्या अर्धा, म्हणजे दॅट इज λ/2. मग 2 नोडमधलं जर λ/2 असेल तर 2 अँटी नोडमधलं पण किती असायला पाहिजे, λ/2च असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथे लक्षात काय ठेवायचं असतं, अँटी नोड आणि अँटी नोडमधलं डिस्टन्स किती असणार आहे, λ/2. मग जर मी असं विचारलं की अँटी नोड आणि नोड ह्यांच्यामध्ये डिस्टन्स किती असेल, ते परत याच्या अर्ध येईल ना, दॅट इज λ/4. या 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, म्हणजे आपण जर लक्षात ठेवलं की नोड कुठे फॉर्म होतो आणि अँटी नोड कुठे फॉर्म होतो, त्यानंतर नोड आणि अँटी नोडमध्ये किती डिस्टन्स असतं, एवढं जर लक्षात ठेवलं तर हे सगळे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करता येणार आहे किंवा डेरिव्हेशन्स पण आपल्याला लिहिता येणार आहेत. ठीक आहे, मग आता सिंपल या केसमध्ये आपल्याला काय आहे, एक अँटी नोड, त्याच्यानंतर नोड आणि परत अँटी नोड आहे. ठीक आहे, या 2 अँटी नोडमधलं डिस्टन्स किती आहे, L. 2 अँटी नोडमधलं डिस्टन्स किती आहे, L. आणि आपल्याला माहिती आहे 2 अँटी नोडमधलं डिस्टन्स असतं λ/2. म्हणजे इथे काय लिहिता येईल आपल्याला, फॉर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. याला काय म्हणायचं, फंडामेंटल. का बरं, कारण ही जस्ट स्टार्टिंग आहे. ह्याच्यापेक्षा मिनिमम किंवा याच्यापेक्षा कमी आपल्याला नोड किंवा अँटी नोड मिळणार नाही आहेत, म्हणून दिस इज द फंडामेंटल व्हायब्रेशन. दिस इज द फंडामेंटल व्हायब्रेशन. आणि याच्यामध्ये जी फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळणार आहे दॅट इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, मग इथे λ/2 ची व्हॅल्यू किती येणार आहे, L येणार आहे.
बस फिजिकली ज्या गोष्टी मिळाल्या आहेत आपल्याला, ही पाईपची लेंथ किती एल तेवढीच किती असायला पाहिजे, λ/2 असायला पाहिजे. त्यावरतून आपल्याला काय काढता येईल, आपल्याला काढता येईल की लॅम्बडाची व्हॅल्यू आहे 2L. जेव्हा हा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीमध्ये व्हायब्रेट होणार आहे तेव्हा लॅम्बडाची व्हॅल्यू असणार आहे 2L. ठीक आहे. मग आता लॅम्बडा आपल्याला कळाला आहे, मग फ्रिक्वेन्सी कशी काढणार, दॅट इज व्हेरी इझी. काय, वी नो द फॉर्म्युला दॅट वेलोसिटी इज इक्वल्स टू फ्रिक्वेन्सी इंटू लॅम्बडा. दॅट इज द बेसिक फॉर्म्युला ऑफ एनी वेव्ह. ठीक आहे. मग यावरतून आपण फ्रिक्वेन्सी काढू शकतो. येस, फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी विल बी इक्वल्स टू व्ही डिवाइड बाय काय असणार आहे, लॅम्बडा. व्ही डिवाइड बाय लॅम्बडा. आणि आपण इतक्यातच लॅम्बडाची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ फिजिकल लेंथ ऑफ पाईप काढलेली, ती किती आहे, 2L. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू व्ही डिवाइड बाय 2L अँड दॅट इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ ओपन पाईप. काय म्हणायचं याला, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ ओपन पाईप, दॅट इज F0. ठीक आहे. मग F0ची व्हॅल्यू किती आली, व्ही डिवाइड बाय 2L. मग याच्यानंतर कोणती फ्रिक्वेन्सी असू शकते, यस, याच्यानंतर आपल्याला नोड्स अँटी नोड्स वाढवता येऊ शकतात, कमी करता येऊ शकत नाही पण वाढवता येऊ शकतात. की आपण जर ट्युनिंग फॉर्क चेंज केला, ठीक आहे, जास्त फ्रिक्वेन्सीचा घेतला, तर त्या केसमध्ये काय होणार आहे, आपल्याला काय मिळणार आहे, दुसऱ्या प्रकारची फ्रिक्वेन्सी मिळेल. इन दॅट केस हा सेम लेंथचा आपण पाईप घेतला आहे, काय केलं, सेम लेंथचा आपण पाईप घेतला. ठीक आहे. आता त्याच्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे, वन्स अगेन वी नीड टू फाइंड आउट द फ्रिक्वेन्सी. पण आता यावेळेस थोडी जास्त फ्रिक्वेन्सी कुणाची घेतली आपण, ट्युनिंग फॉर्कची घेतली. म्हणजे इथे आतमध्ये पण काय असायला पाहिजे, जास्त फ्रिक्वेन्सी असायला पाहिजे, तरच रेझोनन्स तयार होणार आहे. ठीक आहे. मग या केसमध्ये आपल्याला शेवटी तर अँटीनोडच पाहिजे. ठीक आहे, 2 अँटीनोड असायलाच पाहिजे. पण नंबर ऑफ अँटीनोड्स आता आपल्याला काय करायचे, वाढवायचे. म्हणजे मध्ये कुठेतरी अजून एक अँटीनोड यायलाच पाहिजे, बरोबर. मग मध्ये यायला पाहिजे तर तो कुठे यायला पाहिजे, या दोघांच्या सेंटरला. म्हणजे इथे कुठेतरी अँटीनोड यायला पाहिजे. ठीक आहे. मग 2 अँटीनोडच्या मध्ये काय असतं रे, नोड. म्हणजे इथे एक नोड यायला पाहिजे, 2 अँटीनोडच्या मध्ये एक नोड यायला पाहिजे, संपलं. म्हणजे इथे काय असणार आहे, इथे अँटीनोड नोड अँटीनोड. ठीक आहे. परत इथे नोड, इथे परत अँटीनोड. म्हणजे आत्ता जर बघितलं आपण तर आपली वेव्ह अशी काहीतरी इथे सेट होणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला ही डायग्राम पण कुठे दिलेली, पुस्तकामध्ये दिलेली. आता इथे सेकंड काय, हा सेकंड फंडामेंटल फ्रिक्वेन्सी तुम्ही अशी म्हणू शकता. ठीक आहे. किंवा सेकंड कॉन्फिगरेशन ऑफ व्हायब्रेशन पण म्हणू शकतात. ठीक आहे. किंवा याला सेकंड हार्मोनिक पण म्हणू शकतात. So in this case what we are going to get, we are going to get that one antinode to another antinode λ/2 is the distance. परत one antinode to another antinode, that is the λ/2 distance. मग मी इथे शेवटी नोड का घेतलं नाही, बिकॉज इट्स ओपन पाईप, तिथे नोड कधी तयारच होऊ शकणार नाही. अँड वी हॅव टू इन्क्रीज द नंबर ऑफ अँटीनोड्स. म्हणजे 2 अँटीनोड आधी होते, तर आता इमिजिएटली नेक्स्ट याच्यामध्ये 3 अँटीनोड असायला पाहिजे. म्हणून आपण काय केले, 3 अँटीनोड घेतले. ठीक आहे. पुढच्या वेळेस आपल्याला 4 घ्यावे लागतील अँटीनोड, 5, 6 असं करत 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 पुढचे कॉन्फिगरेशन आपल्याला काढता येईल. मग या कॉन्फिगरेशनमध्ये आपण काय लिहू शकतो की एका अँटीनोडपासून दुसऱ्या अँटीनोडचं डिस्टन्स आहे λ/2. ठीक आहे. परत त्या दुसऱ्यापासून तिसऱ्याचं पण डिस्टन्स किती आहे, λ/2. असं करत करत दोघांमधलं डिस्टन्स किती येतं आहे, दोघांमधलं डिस्टन्स येईल λ/2 प्लस λ/2. हे जर केलं तर तुम्हाला मिळेल लॅम्बडा अँड दॅट इज इक्वल्स टू एल. ते किती आलं आहे, एल आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे इथे काय असणार आहे, वेवलेंथ इज इक्वल्स टू एल डायरेक्टली, वेवलेंथ इज इक्वल्स टू एल डायरेक्टली. ठीक आहे. मग आपण आता काय करू, याला लिहिताना आपण असं पण लिहू शकतो 2L डिवाइड बाय 2. मग हे कशासाठी लिहायचं ते आपल्याला पुढे कळेल. ठीक आहे. मग आपण वेवलेंथ आपल्याला मिळाली, परत तिथे फ्रिक्वेन्सी काढायची. तर वेलॉसिटी तर चेंज नाही होणार आहे ना. The speed of sound is not going to change in air until and unless medium is not changing, temperature is not changing. ठीक आहे. मग या गोष्टी चेंज नाही केल्या आपण, म्हणजे वेलॉसिटी तर तेवढीच राहणार आहे. आणि पाईपची लेंथ चेंज केलेली का, नाही, पाईपची लेंथ पण चेंज नाही केलेली आहे. पण तुमची वेवलेंथ चेंज झालेली आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी पण चेंज व्हायला पाहिजे. सो व्ही इज इक्वल्स टू एफ इंटू लॅम्बडा, एफ इंटू लॅम्बडा. यावरतून आपल्याला काय कळेल रे, की फ्रिक्वेन्सी
परत काय येणार आहे, फ्रिक्वेन्सी विल बी इक्वल्स टू व्ही जेवढा आहे तेवढाच लॅम्बडा, पण आत्ता नवीन लॅम्बडा आलेला आहे म्हणून आपण काय लिहू शकतो की आत्ताची फ्रिक्वेन्सी F1 आणि आत्ताचा आलेला लॅम्बडा 1. ठीक आहे, यावरतून आपल्याला काय मिळेल की फ्रिक्वेन्सी F1 इज इक्वल्स टू व्ही डिवाइड बाय लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपला 2L डिवाइड बाय 2. किती आलेली 2L डिवाइड बाय 2 केलं तर ही थर्ड टर्म येईल, ती कुठे जाईल इथे, म्हणजे ती येईल फ्रिक्वेन्सी 2 × V डिवाइड बाय 2L. ठीक आहे, पण V डिवाइड बाय 2L काय रे, V डिवाइड बाय 2L इज नथिंग बट द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. इट इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे 2 × F0. म्हणजे जी दुसरी फ्रिक्वेन्सी आली ती किती आली, फर्स्ट हार्मोनिक आला याचा 2 × F0. काय आलेला आहे 2 × F0. ठीक आहे, असंच आपण पुढे 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 जर करत गेलो तर आपल्याला काय होणार आहे, अँटीनोड्स वाढत जाईल. मग आता पहिली फ्रिक्वेन्सी F0 होती, दुसरी काय मिळाली 2F0, पुढे काय मिळणार आहे 3F0, त्याच्या पुढे काय मिळेल 4F0. म्हणजे इथे आपल्याला सगळ्या फ्रिक्वेन्सीज मिळतील, सगळ्या फ्रिक्वेन्सीज आपल्याला मिळतील. म्हणजे ओपन पाईपमध्ये आपल्याला काय मिळणार आहे रे, ओपन पाईपमध्ये सरळ सरळ आपल्याला मिळणार आहे, ओपन पाईपमध्ये मिळणाऱ्या फ्रिक्वेन्सी काय असतील N × F0, वेअर N विल गो फ्रॉम 1 to इन्फिनिटी. त्याची रेंज काय आहे 1 पासून इन्फिनिटीपर्यंत. म्हणजे F0 पुढची फ्रिक्वेन्सी 2F0, 3F0 पण इंटिजरस. ठीक आहे, 1.F0 वगैरे मिळणार नाही. ठीक आहे, सो ओपन पाईपमध्ये आपल्याला कोणत्या फ्रिक्वेन्सीज मिळतात, इन ओपन पाईप वी आर गेटिंग द इंटिजर मल्टिपल, ऑल इंटिजर मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, मग आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला यामध्येच की पाईप क्लोज ॲट वन एंड. काय पाईप क्लोज ॲट वन एंड. चलो मग इथे पाईप क्लोज ॲट वन एंड. आता सेम बेसिक आपल्याला यूज करायचं इथे. कोणतं की स्टेशनरी वेव्ज असणार आहे आणि जिथे ओपन एंड आहे तिथे काय असेल अँटीनोड, आणि जिथे क्लोज एंड आहे तिथे काय असणार आहे यस नोड असेल. ठीक आहे, म्हणजे इथे काय आपण जर एखादा पाईप काढला आता परत आपण तोच पाईप घेऊ आणि त्याचं काय करू आपण एक साईड जी आहे ती आपण बंद करून टाकू. राईट, सो हिला आपण काय करू क्लोज करू. ठीक आहे, हा झाला क्लोज पाईप ॲट वन एंड. ठीक आहे, याची लेंथ किती आहे Lच आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये जी पहिली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी तयार होणार आहे बिकॉज ऑफ द ट्युनिंग फॉर्क्स. ठीक आहे ना, तुम्ही ट्युनिंग फॉर्कने करू शकतात किंवा तोंडाने पण करू शकता, इट्स युअर विश. ठीक आहे, मग इथे काय ट्युनिंग फॉर्क आपण ड्रॉ केला तर इथे जो जेव्हा फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फॉर्क आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ दिस पाईप इज गोइंग टू मॅच तेव्हा रेझोनन्स तयार होईल आणि तेव्हा स्टेशनरी वेव्ज इथे काय होणार आहे तयार होणार आहे. मग स्टेशनरी वेव्ज ज्या आल्या इथे, ठीक आहे, आपण पहिली स्टेशनरी वेव्ह ड्रॉ करायची आपल्याला तर ती काय असणार आहे फंडामेंटल कॉन्फिगरेशनवाली असणार आहे. काय असणार आहे फंडामेंटल कॉन्फिगरेशन. म्हणजे इथे फंडामेंटल कॉन्फिगरेशन काय असणार आहे ठीक आहे ते आधी बघण्यासाठी आपल्याला काय माहीत असायला पाहिजे त्याची फिजिकल जॉमेट्री. मग फिजिकल जॉमेट्रीमध्ये आपल्याला काय दिसतं रे एक एंड क्लोज आहे, जिथे एक एंड क्लोज असेल तिथे काय असायला पाहिजे नोड. 100% इथे काय असणार आहे नोड. आणि इथे ओपन एंड आहे तिथे 100% काय असायला पाहिजे अँटीनोड. म्हणजे आपल्याला मिनिमम किती गोष्टी मिळणार आहे इथे मिनिमम एक नोड आणि एक अँटीनोड. एक नोड आणि अँटीनोडच्या मध्ये काही नसेल तरी चालतंय. म्हणजे मिनिमम आपल्याला इथे काय मिळू शकतो 1 अँटीनोड अँड 1 नोड अँड दॅट इज द मिनिमम नंबर ऑफ antinodes and nodes that can occur in this pipe which is close at one end. ठीक आहे, म्हणजे इथे आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मिळवण्यासाठी काय मिळालं आहे की मिनिमम कॉन्फिगरेशन मिळालं आहे. आणि आपल्याला काय माहिती आहे की एका नोड आणि अँटीनोड यांच्यामध्ये जे डिस्टन्स असतं ते किती असतं दॅट इज द λ/4. म्हणजे इथे आपल्याला कळणार आहे की जे काही डिस्टन्स आहे λ/4 दॅट इज फिजिकली इक्वल्स टू L. काय फिजिकली इट इज इक्वल्स टू L. म्हणजे Lची व्हॅल्यू काय असणार आहे λ/4 आणि त्यावरतून आपल्याला काढता येईल की लॅम्बडाची व्हॅल्यू किती येणार आहे इथे 4L येणार आहे when it is vibrating in fundamental configuration.
म्हणजे फर्स्ट टाइम जी येईल ती लॅम्बडाची व्हॅल्यू असणार आहे 4L. आणि यावरतून फ्रिक्वेन्सी काढता येईल का आपल्याला? हो, परत तेच की वेलॉसिटी इज इक्वल्स टू एफ इंटू लॅम्बडा. मग यावरतून एफची व्हॅल्यू काय असणार आहे? एफची व्हॅल्यू येईल व्ही डिवाइड बाय लॅम्बडा. मग व्ही तर चेंज नाही होणार आहे, काय चेंज झालं आहे ते? लॅम्बडा चेंज झाला आहे आणि तो किती झालेला आहे? दॅट इज इक्वल्स टू 4L. So in this case fundamental frequency we have got that is V divided by 4L. V divided by 4L. मग ठीक आहे, आपल्याला पहिली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी तर मिळाली. पुढची कशी काढता येईल? नो मॅटर. पुढच्या याच्यामध्ये पण काय असणार आहे? वन एंड तर क्लोजच असणार आहे. वी हॅव टू टेक केअर ऑफ अनदर एंड. ठीक आहे, मग एक एंड क्लोज आहे, तिथे काय तयार होणार आहे? ॲट दॅट पॉईंट देर विल बी नोड. आणि जिथे ओपन एंड आहे तिथे काय तयार होणार आहे? अँटी नोड. हे तर मिनिमम कॉन्फिगरेशन झालं. आपल्याला एक स्टेप पुढे जायचं आहे, म्हणजे आपल्याला अजून एक नोड वाढवायचा आहे आणि अजून एक काय वाढवायचं आहे? अँटी नोड. ठीक आहे, मग आपल्याला अजून एक नोड आणि अजून एक अँटी नोड वाढवायचा आहे. ठीक आहे, तर कसं शक्य आहे ते आता? ठीक आहे, इथे नोड आहे, इथे अँटी नोड आहे, म्हणजे आपल्याला मध्ये परत काय टाकावं लागेल? एक नोड आणि एक अँटी नोड. नोडच्या नंतर काय असणार आहे? अँटी नोड. आणि परत अँटी नोडच्या नंतर काय असणार आहे? नोड. म्हणजे याचे आपल्याला किती भाग करावे लागतील? 1 2 3 समान भाग करावे लागतील या पाईपचे. ठीक आहे, म्हणजे इथे अँटी नोड येणार आहे, इथे नोड येणार आहे. सो इथे नोड अँटी नोड, परत इथे नोड, इथे अँटी नोड. ठीक आहे, मग यालाच आपण जर रिफ्लेक्ट झालेली वेव्ह जर काढली तर आपल्याला असं काहीतरी मिळेल. ठीक आहे, हे झालं आपलं कॉन्फिगरेशन. ठीक आहे, हे झालं सेकंड कॉन्फिगरेशन किंवा आपण याला म्हणू शकतो हार्मोनिक. काय म्हणू शकतो? हार्मोनिक. ठीक आहे, मग आता या केसमध्ये आपल्याला काय कळणार आहे की जे एल लेंथ आहे, पाईपची लेंथ तर आपण चेंज केलेली नाही आहे, ती एल लेंथ तेवढीच आहे, पण इथे लॅम्बडा चेंज झालेला असेल. मग लॅम्बडा किती चेंज झालेला असेल? मग इथे एन आणि ए मधलं डिस्टन्स किती आहे? लॅम्बडा बाय 4. परत इथे या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे? लॅम्बडा बाय 4. परत एन आणि ए मधलं किती आहे? लॅम्बडा बाय 4. म्हणजे असं 3 वेळेस आपलं काय आलेलं आहे? लॅम्बडा बाय 4 डिस्टन्स आलेलं आहे. म्हणजे ही जी एल लेंथ आहे ती काय झालेली? 3 टाइम्स ऑफ लॅम्बडा बाय 4 मध्ये डिवाइड झालेली आहे. म्हणून आपल्याला काय मिळणार आहे की लॅम्बडाची व्हॅल्यू विल बी इक्वल्स टू 4L डिवाइड बाय 3. काय येईल मग इथे? लॅम्बडाची व्हॅल्यू किती आली? 4L बाय 3. सिंपलची गोष्ट आहे, नोड आणि अँटी नोड मधलं डिस्टन्स किती? लॅम्बडा बाय 4. असं 3 वेळेस आलं आहे, म्हणून आपण एल इज इक्वल्स टू काय लिहिलेलं आहे? 3 इंटू लॅम्बडा बाय 4 लिहिलेलं आहे. मग लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला एकदा मिळाली की आपण फाइंड आउट काय करू शकतो? फ्रिक्वेन्सी. हाऊ? व्ही इज इक्वल्स टू परत एफ इंटू लॅम्बडा. ठीक आहे, मग यावरतून आपल्याला काय मिळवायचं आहे? फर्स्ट फ्रिक्वेन्सी. मग फर्स्ट फ्रिक्वेन्सी इंटू फर्स्ट लॅम्बडा. मग इथे फर्स्ट फ्रिक्वेन्सी काय मिळणार आहे आपल्याला? दॅट विल बी इक्वल्स टू व्ही डिवाइड बाय लॅम्बडा 1. ठीक आहे, मग व्ही तर तोच राहिलेला आहे, पण लॅम्बडा 1ची व्हॅल्यू काय झालेली आहे? लॅम्बडा 1 हॅज बिकम 4L बाय 3. पुढच्या फ्रिक्वेन्सी जेव्हा आली तेव्हा लॅम्बडा काय झाला? 4L डिवाइड बाय 3. आता हा तिसरा खाली जाणार आहे तर त्याला आपण इथे लिहू 3 डिवाइड बाय 4L इंटू व्ही. मग आता व्ही बाय 4L जर आपण प्रॉपरली ऑब्झर्व केलं तर काय? दॅट इज द एफ नॉट व्हॅल्यू. दॅट इज द एफ नॉट, दॅट इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लोज पाईप. ठीक आहे, मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे तर मग आपण काय लिहू शकतो इथे? 3 इंटू एफ नॉट. व्हॉट वी कॅन राईट? द फ्रिक्वेन्सी इन द सेकंड कॉन्फिगरेशन. किंवा तुम्ही असं म्हणू शकता फंडामेंटल कॉन्फिगरेशन सोडल्यानंतर पहिल्या कॉन्फिगरेशनमध्ये फ्रिक्वेन्सी, नॅचरल फ्रिक्वेन्सी किती येते? 3 इंटू एफ नॉट येते. 3 इंटू एफ नॉट येते. ठीक आहे, मग आपण पहिल्या दोनच ऑब्झर्व केल्या तरी आपल्याला लक्षात येईल की पहिली आली एफ नॉट, दुसरी किती आली? 3F नॉट. तिसरी काय यायला पाहिजे? इथे ऑड मल्टिपल येत आहेत, म्हणजे काय? 1 इंटू एफ नॉट, 3 इंटू एफ नॉट. पुढची काय असणार आहे? ऑब्व्हियसली 5 इंटू एफ नॉट, 7 इंटू एफ नॉट. म्हणजे पुढच्या फ्रिक्वेन्सी काढत बसण्याची गरज आहे का? नाही. 2 काढल्या दॅट इज सफिशियंट. सो वी कॅन राईट अ नेक्स्ट फ्रिक्वेन्सीज. F2 जर मला विचारलं तर मी सांगेल डायरेक्टली इट इज 5 इंटू एफ नॉट असायला पाहिजे. ठीक आहे, त्या पुढची जर सांगितली मला F3 तर काय सांगेल मी? इट शुड बी 7 इंटू एफ नॉट. ठीक आहे, असं करत करत आपण खूप साऱ्या सांगू शकतो. सो इन जनरल द फ्रिक्वेन्सी वी कॅन राईट द ऑड मल्टिपल ऑफ एफ नॉट. आणि ऑड मल्टिपल इन टर्म्स ऑफ मॅथ्स आपण कसं लिहू शकतो? 2n+1. ठीक आहे ना, 2n+1 म्हणजे ऑड नंबर येणार आहे. एनची व्हॅल्यू 0 टाकली तर तिथे काय उरेल? 1.
ठीक आहे. एनची व्हॅल्यू 1 टाकली तर 2 × 1 दॅट इज 2 प्लस 1 3, म्हणजे हा नंबर ऑडच राहील नेहमी जर 2n + 1 लिहिलं आपण. ठीक आहे. इंटू काय करावं लागणार आहे f0. पण इथे जी एनची व्हॅल्यू आपण लिहिणार आहे ती कुठून स्टार्ट होते, 0 to इन्फिनिटी स्टार्ट होते, 0 to इन्फिनिटी स्टार्ट होते. ठीक आहे. म्हणजे आपण इथून काय करू शकतो, वी कॅन बी एबल टू फाइंड आउट द any natural frequency of the pipe which is closed at one end. ठीक आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला कळालेल्या आहे. पाईप ओपन ॲट वन एंडमध्ये सगळ्या फ्रिक्वेन्सी म्हणजे सगळे हार्मोनिक्स प्रेझेंट असतात. पण याच्यामध्ये काय असतात, याच्यामध्ये फक्त कोणते हार्मोनिक्स प्रेझेंट असतात, पाईप क्लोज ॲट वन एंडमध्ये ऑड मल्टिपल. कोणते, ऑड मल्टिपल. अँड दॅट्स इट. दिस इज ऑल अबाउट द टुडेज टॉपिक.